कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोल। मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे रोमॅन्टिक असाल। म्हणजे जे बघा ना, मला इथे काश्मीरला घेऊन आलात, माझ्यासाठी एवढं सगळं करताय, आता बॉनफायर पण सेटअप केलं माझ्यासाठी। केवढी रोमॅन्टिक रात्र ही, अगदी माझ्या स्वप्नासारखी। स्वप्न होतं ना तुझं? हो। म्हणूनच पूर्ण केलं। आणि लीला, मला तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं। आजी, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं। म्हणजे डिस्टर्ब तर करत नाही ना मी? नाही नाही नाही, बिलकुल नाही। बोल ना, बसा बसा। नाही असू दे। आजी, तुम्हाला माहिती आहे मी कोणाच्या पर्सनल लाईफ मध्ये कधीच इंटरफिअर करत नाही। म्हणजे तसा इंटरेस्टही नसतो मला, पण आपण एकत्र कुटुंबात राहतो, आपल्याला एकमेकांबद्दल सगळंच माहित असतं। आपण एकमेकांसोबत सगळं शेअर करतो, अगदी सगळ्यांना सगळ्यांचं स्केड्यूल सुद्धा माहित असतं। पण हो बरोबर आहे, पण हे आता सगळं का बोलतेस तू दुर्गा? आजी, कारण आता तसं राहिलेलं नाहीये। एजे लीलाला घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला गेले, तेवढंच माहिती आम्हाला। ते नक्की कुठे गेलेत, त्यांचा काय प्लॅन आहे, याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नाहीये। म्हणजे असंही नाहीये की कोणालाच माहित नाहीये। तुम्हाला आणि विश्वरूपला सगळं सांगितलंय त्यांनी, आम्हा तिघींनाच का नाही सांगितलं? म्हणजे आम्ही सुद्धा या घरातल्या सुना आहोत, आम्हाला अगदी परक केल्यासारखं फील होत आहे। हो दुर्गा, काय हे अगं बाळा, एवढूशा गोष्टीचा एवढा मोठा गैरसमज करून घेतला तुम्ही तिघींनी। तुम्ही मनामध्ये जो विचार करताय तसं काही नाहीये। अभिरामला लीलाला सरप्राईज द्यायचं होतं, कळलं का? म्हणून त्याने मला आणि विश्वरूपला सांगितलं। आता ते जर इतर कोणाला त्यांनी सांगितलं असतं आणि त्या व्यक्तीच्या तोंडून खरं बाहेर पडलं असतं तर लीलाला कळलं असतं का नाही, म्हणून त्यांनी नाही सांगितलं। बरोबर आहे। एवढं सोपं आहे। पण आजी, आता तर ते गेलेत ना। आता तर तुम्ही सांगू शकता ते कुठे गेलेत। कुठे गेलेत? अगं अभिराम आणि लीला दोघं काश्मीरला गेलेत। काय? काश्मीरला? एजे, एक गेम खेळूया। गेम? आत्ता? हो, आत्ताच। वेळ बघ लीला, आणि थंडी पण वाढली, भूक लागली। मी त्यांना सांगतो डिनर एजे प्लीज माझ्यासाठी। लीला, एजे लीला, मी त्यांना सांगतो डिनर सर्व कर। एजे 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 एजे, थांब थांब थांब, प्लीज 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 प्लीज। आत्ताच म्हणालात ना की तुम्ही माझी सगळी स्वप्न पूर्ण करणार आहात, मग हेही माझं स्वप्नच आहे, करा ना पूर्ण प्लीज। लीला प्लीज एजे। ओके, बोल काय करायचं? मी सांगते गेम काय तर। गेम असा आहे की आपण दोघांनी पाठमोर उभं राहायचं आणि डोळे बंद करायचे, आणि मग समोरच्याने काय घातलंय ह्याचं अगदी डोक्यापासून पायापर्यंत नीट वर्णन करायचं। जो एकदम अचूक वर्णन करेल ना तो जिंकेल। लीला काय आहे? येते चला प्लीज। लीला ओके, हा आता मी पण पाठमोरीच उभी आहे, तुम्ही डोळे बंद करा आणि सुरू करा। लीला काय बालिशपणा आहे, प्लीज। जी बरं, ठीक आहे ठीक आहे, मी सुरुवात करते। ओके, माझा पहिला टर्न। मी डोळे बंद केले आता एजे। तर तुम्ही नेहमीप्रमाणे तुमचा चष्मा घातलाय, डार्क ब्लू कलरची डेनिम,
व्हाईट कलरचे शूज, त्यात व्हाईट सॉक्स आणि राईट हातात सिल्वर कडं आणि लेफ्ट हातात नेहमीप्रमाणे तुमचं वॉच. झालं. माझे झालं, आता तुमचा ट्रेन. लीला मला खरंच थंडी वाजते आणि भूक पण लागली. चल ना जाऊ प्लीज. हे जे तुम्ही उगाच काढणं देताय ना, मला माहिती काय थंडी वगैरे वाजत नाहीये. तुमच्या लक्षातच नसणार मी काय घातलंय ते, म्हणून करते. जाऊ. लीला तू ब्लू अँड व्हाईट कलरचं ट्युनिक घातले, खाली ब्लॅक जॅगिंग्स आहेत, ब्लॅक बूट्स आहेत, ब्लॅक डबल ब्रेस्टेड जॅकेट घातलंयस, केस थोडेसे कर्ली आहेत तुझे, कानात मोठ्या सिल्वर रिंग्स आहेत आणि होटांवर लाईट पिंक कलरची लिपस्टिक. एजे, तुमचं एवढं लक्ष असतं माझ्याकडे. मी एवढी महत्वाची आहे तुमच्यासाठी. माझ्या एका खास फ्रेंडला मी नाही ऑब्झर्व करणार तर कोण करणार? ती फ्रेंडशिप तुझ्यामुळे सुरू झाली आणि तुझ्या हट्टामुळे मला रिअलाइज झाली. एजे, तुम्ही मला आय लव्ह यू म्हणत नसलात ना, तरी मला माहिती आहे तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. आणि हा गेम पण ह्याचसाठी होता, हे बघायला की आपलं एकमेकांकडे किती लक्ष असतं. आणि एजे, तुम्ही जिंकलात. लीला, I will tell you when the time is right. काय एजे? You deserve a grand proposal, लीला, आणि ते तुला मिळणार. एजे, करा ना माझी इच्छा पूर्ण. कर लो जितना रोमांस करना है उतना, कल की सुबह अलग होगी. एजे चक्क लीलाला काश्मीरला घेऊन गेलेत. नाहीतर काय, स्वतः तर कधी मुंबईमध्ये पण फिरली नसेल नीट, आणि आता तर डायरेक्ट काश्मीर की कली. हो ना, एजी तिला सरप्राईज वर सरप्राईजेस देत आहेत आणि आपले प्लॅन वर प्लॅन फ्लॉप होत आहेत. दुर्गा बहिणी काहीतरी करा, नाहीतर एजींनी लीलाला प्रपोज केलं म्हणून समजा. काही करू शकत नाही आपण. थांबवायचं त्यांना. ते पोचले सुद्धा काश्मीरला. आता आपण काही करू शकत नाही. एजींनी एवढं मोठं सरप्राईज प्लॅन केलं, आपल्याला कळू सुद्धा दिलं नाही. याचाच अर्थ काय? त्यांचं प्लॅनिंग अगदी परफेक्टली झालं होतं त्यांच्या स्टँडर्डनुसार. आता काही होऊ शकत नाही. आता तरी मान्य करा की आपण काहीही करू शकत नाही आणि हा विषय थांबा. वहिनी, झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.